ढोंगी बाबांचे साम्राज्य आणि सोशल मीडियाचा ट्रॅप। आपण 21व्या शतकात जगतोय। विज्ञान चंद्रावर पोहोचलंय, पण अजूनही आपल्या देशात चमत्कार दाखवून कोट्यवधींची लूट सुरू आहे। धक्कादायक गोष्ट म्हणजे कोर्टाने दोषी ठरवलेले राम रहीम आणि आसाराम बापू सोशल मीडियावर सुपरस्टार म्हणून जगतायत। आजही त्यांचे लाखो फॉलोअर्स सक्रिय आहेत। नेमकं हेच चाललंय तरी काय? नमस्कार, तुम्ही पाहताय मराठी चौक विशेष विषय चौकातला। सगळ्यात आधी पाहूया महाराष्ट्रातलं वास्तव। मागील 3 महिन्यात एकट्या महाराष्ट्रात 35हून अधिक भोंदूबाबांना पोलिसांनी बेड्या ठोकल्यात। यातलं मोठं नाव म्हणजे नाशिकचा अशोक खरात। स्वतःला देवाचा अवतार सांगत लोकांकडून कोट्यवधी रुपये उकळले। तपासात मनी लॉन्ड्रिंग आणि महिलांच्या शोषणाचे आरोप समोर आले। दुसरा श्रीरामपूरचा गणेश शिंदे। आजार बरा करण्याच्या नावाखाली महिलांवर अत्याचार आणि लाखो रुपयांची उकळणी। तिसरा सोलापूरचा कमलेश अधिकारी। भक्ताची जमीनच स्वतःच्या नावावर करून घेणारा भामटा। हे कोणत्याही धर्माचे नाही, हे फक्त लोकांच्या भीतीचा आणि अंधश्रद्धेचा फायदा घेणारे लुटारू आहेत। आता पाहूया जेलमधले सुपरस्टार। पहिला म्हणजे राम रहीम, बलात्कार आणि हत्येप्रकरणी शिक्षा भोगतोय। दुसरा म्हणजे आसाराम बापू, अल्पवयीन मुलीवरील बलात्कार प्रकरणात जन्मठेप। पण धक्का बसतो तो इथे, हे दोघे जेलमध्ये असूनही सोशल मीडियावर त्यांचे लाखो फॉलोअर्स आजही सक्रिय आहेत। राम रहीम जेलमध्ये असूनही त्याच्या अधिकृत ट्विटर, फेसबुक पेज, यूट्यूब आणि इंस्टाग्रामवर लाखो फॉलोअर्स आहेत। पॅरोलवर बाहेर आल्यावर त्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालतात। आसाराम बापू जेलमध्ये जाऊन 10 वर्ष झाली, तरी त्याच्या अधिकृत फेसबुक पेजवर तब्बल 21 लाख फॉलोअर्स आहेत। ट्विटरवर त्याच्या वेगवेगळ्या आश्रम हँडल्सचे 4 ते 5 लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत। सोशल मीडियावर आजही त्याचे समर्थक त्याचे जुने प्रवचन आणि आमचे बापू निर्दोष आहेत असा प्रचार करताना दिसतात। जुने व्हिडिओ, प्रवचन आणि बाबा निर्दोष आहेत असा प्रचार आजही जोरात सुरू आहे। तर हा सर्व खेळ चालतो कसा? याला 2 मोठी कारणं आहेत। पहिलं म्हणजे लोकांची अंधभक्ती, तर लोक कोर्टावर नाही बाबावर विश्वास ठेवतात। दुसरं कारण म्हणजे IT सेल। आश्रमाचे संघटित सोशल मीडिया नेटवर्क दररोज रील्स, व्हिडिओ, पोस्ट टाकून लोकांना पुन्हा जाळ्यात ओढतायत। प्रश्न बाबांचा नाही, प्रश्न आपल्या विचारांचा आहे। जो माणूस कोर्टाने दोषी ठरवला आहे त्याला आपण अजूनही देव मानणार का? तुमचं मत काय? अशा लोकांचे सोशल मीडिया अकाउंट्स बॅन झाले पाहिजेत का? कमेंट करा आणि हा व्हिडिओ नक्की शेअर करा।